नमस्कार मंडळी, एक चमचा स्वाद चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचा मनापासून खूप खूप स्वागत. चला मग मंडळी, उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. आजची रेसिपी आहे कैरीचं लोणचं. या अगोदर सुद्धा मी कैरीचं लोणच्याची रेसिपी अपलोड केलेला आहे. तेव्हा मी 100 कैरीचं लोणच्याचं घातलेलं होतं. आता फक्त मी 20 कैरीचं लोणचं घालणार आहे. त्यासाठी तुम्ही नक्की कंटिन्यू बघा व्हिडिओ, म्हणजे तुम्हाला समजेल मी कशा पद्धतीनं कैरीचं लोणचं घातलेलं आहे. इथे मी संध्याकाळच्या वेळेस आणलेलं होती कैरी, त्यामुळे मी पाण्यामध्ये, थंड पाण्यामध्ये ठेवलेला होता. थंड पाण्यामधनं काढून घेताना स्वच्छ कपड्याने एकदम छानपैकी कोरडं होईपर्यंत पुसून घ्यायचं. पुसून घेतल्यानं थोडं सुद्धा पाण्याचा अंश नाही राहायला पाहिजे. थोडं सुद्धा पाण्याचा हात लागला तर कैरीचं लोणचं खराब होऊ शकतं. इथे मी एक एक कैरी असं स्वच्छ कपड्याने पुसून घेतले. हे पुसून घेतल्यानंतर सुरी सुद्धा छानपैकी कोरडं करून घ्यायचं आणि ह्याला कट करून घ्यायचं. तुम्ही आता हे कैरी कट करायचं जर तुमच्याकडे असेल तर त्याने सुद्धा कट करून घेऊ शकता. माझ्याकडे सुरीनच कट करून घेतलेले ते नसल्यामुळं अगदी छोटे छोटे फोडी करून घेतलेले आहे. असे फोडी आहे ना, ताटामध्ये वाढायला सुद्धा सोपं पडतं आणि वाया सुद्धा जास्त जात नाही. आता ह्या पद्धतीने मीडियम साईजचे अगदी छोटे प्रमाणात मी फोडी करून घेतले, तुम्ही नक्की बघू शकता. अशा पद्धतीचे एक सारखे फोडी झालेल्या आहेत. आता हे फोडी आहे ना, कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं. जर कैरी व्यवस्थित पुसून घेतला असेल तर फोडी पुसून घ्यायची गरज पडत नाहीये. तरी सुद्धा मी पुसून घेतले. खूप जास्त दिवस छानपैकी राहतं कैरीचं लोणचं. थोडं सुद्धा पाण्याचा हात असं वगैरे लागलेला असेल तर ह्या कपड्याने पुसून घेतला ना, निघून जातं पाण्याचा अंश. आता एक एक फोडी करून सगळे कैरीचे फोडी पुसून घ्यायचं. आता हे पुसून घेतल्यानंतर इथे मी मोठ्या प्लास्टिकच्या टोपामध्ये घेतलेला आहे. मला सगळं मिक्स करण्यासाठी सोपं पडेल म्हणून जरा मोठं असं प्लास्टिकचं टोपलं घेतलेलं आहे. यामध्ये इथं ना अर्धा चमचा चुना वापरलेला आहे. फक्त अर्धा चमचा वापरलेला आहे, जास्त नाही वापरला. हे खाण्याचं चुना आहे. अगोदरचे लोक खाती पान वगैरे लावून खाते वेळेस खायचे ना चुना वगैरे, तो चुना आहे. हे सहज बाजारात किराणा स्टोअर मध्ये मिळून जाईल. आता अर्धा चमचा चुना आणि 2 चमचे हळद ह्याला फोडींशी छानपैकी लावून घ्यायचं. यामुळे ना चुन्याना ना कलर सुद्धा खूप छान येतं आणि फोडी सुद्धा मऊ पडत नाहीत आणि खूप जास्त दिवस टिकतं. आता ह्याला छानसं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून सगळीकडे लागलं पाहिजे. तुम्ही बघू शकता एकदम छानपैकी सगळीकडे लागलेला आहे. आता हे कडेला ठेवून देऊयात. सगळे मसाले भाजेपर्यंत हे छानपैकी मुरलं, म्हणजे सगळीकडे लावून ठेवायचं. साधारण अर्धा ते 1 तास ठेवायचं. इथं मी पॅन ठेवलेला आहे गॅसवरती. इथं मोहरी घेतलेला आहे. पिवळे किंवा पांढरे सुद्धा मोहरी म्हणू शकता याला. या अगोदर मी 100 कैरीसाठी ना रेडीमेड डाळ भेटलेली होती पिवळ्या मोहरीची. इथे ह्या वेळेस मला नाही भेटली म्हणून अख्खा मोहरीच घेतलेला आहे. 1 कप असं मोहरी घेतलेला आहे. 20 कैरींसाठी 1 कप मोहरी. अगदी थोडंसं गरम करून घ्यायचं. खूप जास्त गरम करायचं नाहीये, अगदी थोडंसं गरम होईपर्यंत करून घ्यायचं. यानंतर मी तर जे नेहमी रोज वापरतो भाजींसाठी ते इथं 3 चमचे असं काळे मोहरी घेतलेला, हे सुद्धा थोडंसं गरम करून घ्यायचं. अगदी थोडंसं गरम करू घ्यायचं ह्याला. आता हे गरम करून घेतल्यानंतर यानंतर आपण आता मसाले वापरणार आहे. इथे मी शहाजिरे घेतलेला आहे, साधारण 1.5 चमचा असं घेतलेला आहे. आता हे सुद्धा थोडंसं गरम करून घ्यायचं. यामध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं.
आता याला छानसं गरम करून घ्यायचं. अशाच पद्धतीने सगळे मसाले भाजून घ्यायचं. आता यानंतर मिरे घेतलेला आहे. मिरे सुद्धा 2 चमचे असं घेतलेलं आहे. हे सुद्धा असंच थोडंसं तेल घालून घ्यायचं, मग भाजायचं. या अगोदर घातलेलं होतं म्हणून मला तेल जास्त नाही घालावं लागलं. अगदी थोडंसं तेल घालायचं. खूप जास्त तेल घालून भाजून नाही घ्यायचं. शहाजिरे 1.5 चमचा घेतले, 2 चमचे मिरे घेतलेला आहे आणि 2 चमचे असं लवंग घेतलेला आहे. आता ह्याला सुद्धा भाजून घ्यायचं. तुम्ही बघू शकता एकदम छान फुललं गेलंय हे लवंगा. त्यानंतर मेथी घेतलेला आहे, साधारण 1.5 चमचा असं घेतलेला आहे. आता हे सुद्धा छानपैकी भाजून घ्यायचं. तुम्हाला जास्त प्रमाणात जर कैरीचं लोणचं घालायचं असलं ते सुद्धा रेसिपी कैरीच्या लोणच्याची रेसिपी मी अपलोड केलेला आहे, नक्की जाऊन बघा तुम्ही. इथं त्यावेळेस कमी प्रमाणात बनवलेला आहे. मेथी घातल्यानंतर इथे मी धने घेतलेला आहे. धने सुद्धा 1 चमचा घेतलेला आहे. ते सुद्धा छानसं भाजून घ्यायचं. भाजून घेतल्यामुळे ह्याला छानपैकी खमंग वास असं येतो आणि थंड हवा असं लागलेला असेल सुद्धा ते सुद्धा निघून जातं. धन्यामध्येच मी तर 2 ते 3 असं दालचिनीचे तुकडे घातलेला आहे. त्यामध्ये घालून हे सुद्धा थोडंसं भाजून घ्यायचं. इथे मी सोप घेतलेला आहे, जे खाण्यासाठी असतो ना तो सोप 1 चमचाच असं घेतलेला आहे. 1 चमचा पुरेसं होतं. ह्याच्यामुळं ना एकदम चविष्ट असं लोणचं होतं. मी ह्याच्या अगोदर नाही वापरलेलं होतं धने सोप. हे यावेळेस मी थोडंसं ऍड केले, थोडंसं वेगळं चेंज केलेलं आहे. आता हे इतकेसेच मसाले आहेत, तुम्ही बघू शकता. काळे मिरी, लवंग, मेथी, सोप, धने, शहाजिरे. इथं मोहरी असं वाटून घेतलेलं आहे. जाडसं भरड करून घ्यायची. काळी मोहरीचं आणि पिवळी मोहरीचं दोन्हीची सुद्धा भरड काढून घ्यायची. जास्त बारीक नाही वाटायचं. यानंतर ते वाटून घेतल्यानंतर इथं मी सगळे मसाले जे काही भाजलेलं होतं ना ते वाटून घेणार आहे. इथं मेथी, शहाजिरे आणि धने, दालचिनीचे तुकडे आणि सोप हे इतकंसं अगोदर वाटून घेणार आहे. हे वाटून घेतल्यानंतर जे धने आणि लवंग भाजून घेतलेलं होतं यामधले अर्धेच वाटायचे, अर्धे अख्खेच घालायचे. इथे मी 2 चमच्याऐवजी 1 चमचा घेतले यामधलं. हे थोडेसे अख्खे घातल्यानं ना एकदम छानसं टेस्ट येतं. इथं खूप जास्त बारीक नाही वाटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. खूप जास्त जाडसरही ठेवायचं नाही आणि खूप जास्त बारीकही वाटायचं नाही. इथे मी लोणच्यासाठी आहे ना मोहरीचं तेल वापरलंय, 200 ग्राम असं वापरलेलं आहे.
ह्यासाठी कमीच पडतं, तुम्ही जास्तीचं सुद्धा वापरू शकता तेल. इथं मला कमी प्रमाणात वापरायचं होतं म्हणून तेल मी कमी प्रमाणात वापरू शकता. इथं तुम्ही 300 ml किंवा 400 ml सुद्धा वापरू शकता. 400 ml झाला लागेल, मी इथं 200 ml वापरलेला आहे. खूप जास्त तेल नको ह्यावेळेस नको म्हणून कमी प्रमाणात तेल वापरलेलं आहे. इथे मी फक्त 200 तेल इथं ना गरम करायला ठेवलेलं आहे. अगदी धूर येईपर्यंत गरम करून घ्यायचं. यानंतर गॅस बंद करायचा आणि खूप पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. मी 200 ml मोहरीचं तेल वापरलेलं आहे. तुम्ही जास्त प्रमाणात सुद्धा तेल वापरू शकता. आता इथं 20 कैरीसाठी 400 ml तेल लागेल. इथं मी 200 ml वापरलेलं आहे. मला खूप जास्त तेल नकोसं होय म्हणून इथं मी 200 mlच वापरलेलं आहे. तुम्हाला जर थोडंसं जास्त पाहिजे असेल तर आणखीन एक छोटीशी बॉटल घालू शकता इथं. आता इथं मी एका पॅनमध्ये तेल घातलेलं आहे. धूर येईपर्यंत ह्याला गरम करून घ्यायचं. असं तुम्ही बघू शकता, एकदम धूर आलेला आहे, एकदम कडकडीत असं तेल तापलेलं आहे आणि गॅस बंद करून घ्यायचं. धूर येईपर्यंतच तापून घ्यायचं. इथे मी मोठ्या स्टीलच्या टोपामध्ये पांढरे मोहरीचे जाडसर वाटून घेतले ते घातले आणि काळे मोहरी किंवा पांढरे किंवा पिवळे मोहरी सुद्धा म्हणतात आणि काळे मोहरी घातलेलं आहे आणि बाकीचे इथं लवंग मिरेचं वाटून घेतलेलं वाटण आणि बाकी मसाला वाटून घेतलेला ते सुद्धा मसाला घातलेला आहे यामध्ये. आता इथं मी 2 प्रकारचे लाल मिरची वापरलेला आहे. माझ्याकडे 2 प्रकारचे मिरची होते ते वापरलेलं आहे. एक घरगुती आणि एक कोणतं तरी पाकिट लाल रंगाचं कलर येईपर्यंत तुम्ही काश्मीरी लाल मिरची सुद्धा वापरू शकता. इथे मी 1.5 कप साधारण लाल तिखट वापरलेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार चवीनुसार वापरू शकता आणि चवीनुसार मीठ वापरायचं. साधारण इथं मला पाऊण वाटी असं मीठ लागलेलं आहे. तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता. इथं मी रामबंधूचा आचार मसाला वापरलेला आहे. एका पॅकेटमधलं अर्धा असं वापरलेलं आहे. अर्ध्यापेक्षा कमी सुद्धा म्हणू शकता. अगदी थोडंसं एक साधारण अर्धी वाटी असं होईल असं वापरलेलं आहे. आणि इथं 2 चमचे आणि आणखी 2 नाही 1.5 चमचा असं हळद वापरलेला आहे आणि बारीक छोटासा चम्मच हिंग वापरलेला आहे आणि 1 चमचा असं साखर वापरलेला आहे. साखर हे सगळ्या मसाल्यांना ह्याला बॅलन्स करण्यासाठी आणि एकदम चव वाढवण्यासाठी 1 चमचा असं साखर घातलेला आहे. त्यानंतर मी इथं लवंग, अख्खे लवंग, मिरी आणि लसणाच्या पाकळ्या साधारण अर्धी वाटी असं लसणाच्या पाकळ्या घातलेला आहे. अर्ध कट करून घातलेला आहे मी इथं. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आता याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये जे गरम करून घेतलेलं होतं ते थंड झाल्यानंतर यामध्ये तेल घालायचं आहे. स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला नक्की समजेल मी कशा पद्धतीने बनवलेलं आहे कैरीचं लोणचं. आणखीन थोडंसं मीठ घातलेलं आहे. मला थोडं कमी असं वाटलेलं होतं म्हणून आणखी थोडंसं मीठ ऍड केलेलं आहे यामध्ये. आता मी ते हे तेल घालणार आहे यामध्ये. हे तेल पूर्णपणे थंड व्हायला पाहिजे मगच घालायचं यामध्ये. तुम्ही तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे जास्त सुद्धा घेऊ शकता. इथं मी खूप कमी प्रमाणात वापरलेलं आहे तेल. ह्याला तेल नंतर सुटतं आणि खूप जास्त तेल नकोसं आहे म्हणून मी अगदी थोडंसं 200 mlच वापरलेलं आहे. खूप जण खूप जास्त तेल वापरतात. आता ह्याला तेलामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचं. तुम्ही हाताने सुद्धा ग्लोव्ज घालून ह्याला मिक्स करून घेऊ शकता. आता तुम्ही बघू शकता एकदम छान. कमीसं वाटलं होतं तेल, यामध्ये एकदम पुरेसं झालेलं आहे. आता इथं मी कैरीमध्ये हे सगळं घालणार आहे. कैरीचं टोप घेतलेला आहे इथं. आता यामध्ये हे सगळं मसाले जे
तेल वगैरे घातलेलं होतं ना, ते सगळं घालणार आहे यामध्ये. तुम्हाला जास्त प्रमाणात कलर हवे असेल तर काश्मीरी लाल मिरच आणि घरगुती जे लाल मिरच्या आहे ते दोन्हीही समप्रमाणात घेऊन घालू शकता इथं. आता ह्यामध्ये छानपैकी मिक्स करून घेता. तुम्ही इथं बघू शकता एकदम कोरडं कोरडं वाटायला लागले. नंतर थोडंसं ह्याला एक दिवस रात्रभर ह्या टोपामध्ये ठेवायचं. दुसऱ्या दिवशी आहे ना ह्याला एकदम छानपैकी तेल सुटतं. साधारण 24 तास तरी असं हे भरणीमध्ये नाही घालायचं. हे मुरलं गेलं जातं छानपैकी. इथं मी ना अद्रकचे तुकडे घेतलेले बारीक कट करून साधारण 2 चम्मच असं घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी असं लसूण जाडसर वाटून घेतलेलं आहे. हे घातले मिक्सर मधनं काढून नाही घातले, जाडसर वरड घातले, त्यामुळे ह्याला एकदम छानस चव येतं. तुम्ही बघू शकता एकदम कलर सुद्धा किती सुरेख किती छान दिसायला लागले आणि त्यामध्ये कैरीची फोडी एकदम हिरवे एक नंबर असं दिसायला लागले. इथे मी अर्ध्याहून कमी अर्धी वाटीच्या कमीही घेतलेला आहे तेल ह्यामध्ये फोडणी करून घालणार आहे. इथे मी मोहरी आणि जिरे घालणार आहे. छानपैकी तेल गरम झाल्यानंतर हे घालायचं, तडतडू द्यायचं आणि गॅस लगेच बंद करून टाकायचं. ते गरम तेलाने एकदम छानसं तडतडतात. थंड झाल्यानंतरच घालायचं. इथं बघा तुम्ही किती छानसं दिसायला लागले लोणचं आणि एकदम कोरडं हे झालेलं आहे आणि रात्रभर हे असंच ठेवलं ना छानपैकी मुरलं जातं. चला मग मंडळी, तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. आता हे तेल यावरती पूर्ण गार झाल्यानंतर हे घालायचं. आता हे सगळं तेल घातल्यानंतर याला छानसं मिक्स करून घ्यायचं. मस्त असं एक नंबर असं कैरीचं लोणचं झालेलं आहे. तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवायला विसरू नका. चला मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, हसत राहा आणि बघत राहा एक चमचा स्वाद. धन्यवाद.